जुईली किती सुंदर सायंकाळ आपण इथे बघतोय. मैदानात जर बघितलं तर सूर्याची सोनेरी सूर्यकिरणं सगळीकडे पसरलेली, गवतावरती एक सूर्याची सोनेरी छटा निर्माण झालेली आहे. आणि दुपारी आग ओकणारा लालबुंद गोळा आता पश्चिम क्षितिजावरती एकदम सूर्याची केशरी रंग छटा निर्माण करतोय. अगदी सुंदर वातावरण. हवेमध्ये चेंडू जरूर आहे इथे आणि कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, अडवणार आहे. काय मॅच आपण बघतोय. खरं तर इतका मोठा सामना होता. असं वाटलं होतं की एकतर्फी मोठे मॅच एकतर्फी होतात, कारण एखाद दोन विकेटमध्ये गेलं तर तिथून पुढे प्रेशरमध्ये टीम संपून जाते. धावांचं प्रेशर झेलू शकत नाही. मात्र प्रत्येक खेळाडूने इथे आपला एफर्ट्स दिलाय आणि त्यामुळंच आज विजयाच्या दिशेने आगेकूच करताना जेट सिंथेसिसला आपण बघतोय. प्रीतम पाटील पहिल्याच बॉलमध्ये षटकारानं सुरुवात केली. दुसऱ्या बॉलला तो बाद झाला. धीरज फटांगरेने काय स्टार्ट दिली, काय साथ दिली. 45 चेंडूमध्ये 47 धावा खेळला. राहुल त्रिपाठीच्या 118 चेंडूमध्ये 150 धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या इथे. ओ हो हो हो, अगदी अगदी भयानक फलंदाजी इथे मैदानामध्ये. यश जाधवच्या पायावरती यश लोळण घेत आहे इथे. शानदार षटकार यश जाधव कडून. एक चेंडू डाव्या यष्टीवरती बघितला त्यानं आणि लगेच स्लॉक केला चेंडूला. अत्यंत दिमागदार हा षटकार होता. योग्य वेळेस आलेला षटकार. आता रन बॉल इक्वेशन मगाशी आम्ही बघत होतो. आता चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत. पहिल्यांदाच या मॅचमध्ये अशी परिस्थिती येते, पण ती येणं महत्त्वाचं होतं कारण अंतर खूप लांब धावायचं होतं. एक वेळेस 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावणं सोपं असेल, पण मला वाटतं 354 धावांचं आव्हान ओलांडणं हे निश्चित कठीण होतं. मात्र काय पाठलाग आहे हा. हा यमच